हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, बाहेर चालू आहे अन्नूताईचा अभ्यास आणि मी आली होती चहा बनवायला. तर ॲक्च्युली दुपारच्या जेवणानंतर ना जेव्हा भांडे वगैरे घासले तेव्हा पूर्ण गॅस स्टोव वगैरे सगळं घासून घेतलं होतं, किचन ओटा सगळं घासून घेतलं होतं. आणि त्याचबरोबर ना हे गॅस स्टोवचे जे बटणं आहेत ना ते सुद्धा मी घासले होते, कारण भरपूर खराब झाले होते. तर ते बटणं वगैरे घासून ठेवले, पण याला ना घासण्याचा प्रयत्न केला होता. हे जेवढं निघतं तेवढं निघालं, पण नाही निघत एवढं जास्ती. त्यामुळं ना मग मी आता इथे आले होते, तर मला आयडिया सुचली की थोडंसं असं चाकूनी बघितलं तर निघल, कारण की एकदम जास्ती थर साठलेला आहे. आपलं भाकरी वगैरे बनवताना ना असं पीठ वगैरे सांडतं त्याच्यावर, किंवा काय आपलं स्वयंपाक बनवताना वगैरे काय सांडतं ना त्याच्यामुळे ते घाण जमा होते बटनाच्या इथे. आणि मग ते ना मी चाकूनी जेवढी काढता येते ना तेवढी मी काढली आणि बाकी मग सोडून दिलं, कारण की नाही निघत ते जास्ती, एकदम क्लिअर नाही निघत. तर आता इथे कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर स्वयंपाक जो आहे माझा संध्याकाळचा तो ना थोडंसं लवकरच असतो, कारण की आत्ता ना म्हणजे 6 वाजेपर्यंत मला स्वयंपाक पूर्ण करावा लागतो. आणि ना वैभवदादाची पण शाळा चालू झालेली आहे, तर तो वैभवदादा 5ला येतो घरी. तर 5ला तो येईपर्यंत त्याच्यासाठी डाळ भात बनवून रेडी पाहिजे. आणि गरम गरम डाळ भात खाल्ला की मग तो जातो ट्युशनला आणि त्यानंतर डायरेक्टली रात्रीच्या 8ला येतो. त्यामुळं ना, आणि दुपारची भाजी चपाती वगैरे असली ना तर मग तो जेवत नाही. त्यामुळं ना मग त्याच्यासाठी संध्याकाळच्या टायमाला डाळ भातच बनवावं लागतं गरम गरम, तेव्हा तो खातो आवडीने. म्हणून थोडंसं मी ना लवकर स्वयंपाकाला सुरुवात करत असते. तर आता फायनली बटणं लावून घेते गॅस स्टोवला. आणि गॅस स्टोव ना आपण रोज रोज घासतो, पण ना अशा गोष्टी काही काही असतात की ज्या सुटतात आणि ज्याच्याकडे आपलं जास्ती लक्ष नाही जात, पण त्यामुळं ना भरपूर घाण जमा होते इथे. आणि हे जे गॅस स्टोवचं हे स्टीलवाला जो भाग आहे ना, तो स्टीलवाला भाग ना मी रेडवाल्या हार्पिकने घासत असते कधी कधी तरी, म्हणजे आठवड्यातून 15 दिवसातून एकदा असं ना त्या रेडवाल्या हार्पिकने घासते. ज्यामुळं ना स्टील जे आहे ते एकदम चमकतं, म्हणजे ते वॉश बेसिन असो किंवा नळ असो किंवा गॅसचा जो स्टीलचा भाग आहे तो, तर ते ना रेडवाल्या हार्पिकने घासलं ना एकदम चमक येते त्याच्यावरती. तर आता इथे स्वयंपाकाची सुरुवात करण्या अगोदर इथे बघा किचन गार्डनमधील कढीपत्ता, गुलाबाचं रोप, गुलाबाच्या ना कळ्या भरपूर आलेल्या आहेत आणि एकदमच एवढ्या सगळे फुलं येतील. आता फक्त ना एकच फुलं आहे, पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत. आणि इकडे मोगऱ्याला तर ना मोगऱ्याला पण आहेत कळ्या भरपूर. आणि इथे बघा 4चं वातावरण, ऊन कडक्याचं आहे अजूनसुद्धा. आणि आजकाल ना थोडंसं महत्त्वाची कामं चालू आहेत, त्यामुळे ना डेली ब्लॉग टाकणं शक्यच होत नाही आहे. म्हणजे 1 दिवसाचा कधी 2 दिवसाचा असा गॅप पडतो ब्लॉग अपलोड करायला. आणि कधी कधी ना ब्लॉग शूट करून ठेवलेला असतो, पण व्हॉइस ओव्हर वगैरे करायला जमत नाही, असं होतं. आणि आजकाल ना त्यामुळं ब्लॉग जे आहे ते कंटिन्यू नाही आहेत. पण जेव्हा माझे ही सगळी महत्त्वाची कामं होतील ना तेव्हा मग तिथून पुढं मग मी कंटिन्यू रोजचा एक ब्लॉग अपलोड करेन. पण आता सध्या तर ना जोपर्यंत अन्नूताईचं ॲडमिशन वगैरे होत नाही तोपर्यंत मला म्हणजे असंच होणार आहे, म्हणजे 1-2 दिवसाचा गॅप वगैरे पडणार व्हिडिओमध्ये. तर थोडंसं समजून घ्या तुम्ही पण. आणि आजचा हा ब्लॉग जो आहे ना तो बुधवारपासून सुरू होतो आणि गुरुवारच्या सकाळी संपणार आहे. तर म्हणजे ना मी हा इव्हिनिंगचा ब्लॉग पूर्ण करणार होते, पण ना कधी कधी होतं तसं की सुरुवात केलेली असते पण ना एंडिंग करायला होतच नाही, काय ना काहीतरी हे होतं. त्यामुळं ना ते एंडिंग झालंच नाही ब्लॉगची. तर मी सकाळचा म्हणजे पुढच्या दिवशीचा सकाळचा थोडासा ब्लॉग मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि असं करून एक ब्लॉग पूर्ण तयार केलेला आहे. तर आता इथे ना मी डाळ भात लावला आहे कुकरला आणि त्याच्या शिट्ट्या वगैरे होईपर्यंत इथे मी कोथिंबीर निवडून ठेवते. आणि आज ना ते वांगा आणि बटाट्याची भाजी करायची आहे मिक्सवाली.
तर त्याची पण तयारी करून घेते. आणि जे काही कापाकापीची जी कामं वगैरे असतात ना, ते म्हणजे कांदा कापायचं, लसूण सोलायचं, टोमॅटो कापायचं, हे सगळं कामं जे आहेत ना, मी खाली बसूनच करत असते. तर खाली बसून सगळं मी ते भाजीचं सगळं निवडानिवडी केली आणि त्यानंतर तोपर्यंत इथे ना 3 शिट्ट्या झाल्या कुकरला. तर आता मी पटकन डाळीला फोडणी देऊन घेते. आणि बाजूचं जे वाडगं दिसतंय ना छोटंसं, त्याच्यामध्ये ना मी चणे भिजायला टाकले होते. म्हणजे दुपारच्या टायमाला जेव्हा मी भांडं घासायला आले होते इकडे, तेव्हा मग म्हणलं की आज चणे भिजायला टाकावं. तर चणे भिजायला टाकलेले आहेत आणि ते चांगले भिजलेले आहेत. तर आता त्याचं ते चना मसाला पण बनवायचा आहे मला. आणि आता डाळीला फक्त फोडणी देऊन घेते. म्हणजे वैभवदादा आता आलेला आहे शाळेतून, तो फ्रेश व्हायला गेला आहे. तोपर्यंत मी ते डाळीला फोडणी देऊन घेते. म्हणजे तो जेवण करेल आणि त्याच्या क्लासला जाईल. आणि आपल्या ना हाऊसवाईफवरती ना म्हणजे एक जबाबदारी असते की जे बाहेर जाणारी जे माणसं आहेत, म्हणजे मुलं म्हणा, शाळेवरती वेळेवरती पोहोचले पाहिजे. तर त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण हे ते सगळं बरोबर टायमावरती बनवून दिलं पाहिजे. असं एक आपलं जबाबदारी असते. तर ती जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित निभावता आली पाहिजे. नाहीतर ना बाकीचे कामं एखाद्या वेळेस ना थोडंसं उशीर झाला तरी चालून जातं. आणि ना कधी-कधी आपल्याला सुद्धा आळस येतो, कारण की आपली 24 तास ड्युटी चालू असते आणि म्हणजे एक दिवस पण आपल्याला सुट्टी नसते. त्यामुळे ना कधी-कधी आपल्याला पण कंटाळा येतो. खास करून मला ना कुठल्या गोष्टीचा कंटाळा येतो माहिती आहे का? रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर जे भांडे घासायचं असतं ना, त्याचा मला भरपूर कंटाळा येतो. मला ना एवढं जीवावरती येतं ते काम की भरपूर. कारण जेवल्या ना मला असं कामं वगैरे करायचं ते आवडतच नाही. जोपर्यंत ना पोट रिकामी आहे ना, तोपर्यंतच मला कामं पटापट होतात. आणि एकदा जेवलं ना मग मला कामच होत नाही, असं होतं मला. ते प्रॉब्लेम आहे मला. तर ते काम मला सगळ्यात हार्ड वाटतं. तर आता इथे ना बघा चणे भिजलेले आहेत. तर त्याला ना थोडंसं पाणी टाकून आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी ते शिजायला ठेवते. असे म्हणजे मीठ टाकून शिजवलेले जे चणे आहेत ना, ते एवढे भारी लागतात ना की ते बालवाडीच्या मुलांना म्हणजे देत होते अगोदर ना. म्हणजे जेव्हा वैभवदादा वगैरे लहान होता, तो बालवाडीत जायचा ना, तर तेव्हा त्याला ते तसलेच चणे भेटायचे बॉईल केलेले आणि तो पण आवडीनं खायचा. आम्ही पण खात होतो कारण की आम्हाला पण आवडायचं ते. तर आता इथे चणे शिजायला ठेवलेले आहेत आणि पटकन आता भाजीला पण फोडणी देऊन घेते. आणि स्वयंपाक एकदाशी लवकर झाला ना, मग त्यानंतर मग जेवणं लवकर होतात. आणि जेवणं लवकर झाली की मग ते जे किचन साफ करायचं काम जे असतं ते पण पटकन होतं. आणि वेळेवरती झोप भेटली तर मग वेळेवरती सकाळी उठणं होतं. नाहीतर ना मग डोळाच उघडत नाही. एका दिवशी जर उशीर झाला ना, तर मग दुसऱ्या दिवशी उठणं खूप कठीण जातं मला तरी. आणि दुपारच्या टायमाला तर ना मला अजिबात झोप लागत नाही. म्हणजे कितीही जबरदस्तीने डोळे झाकले ना तरी सुद्धा झोप लागत नाही. हां, असं लोळत पडेन, काहीतरी TV वगैरे बघत पडेन, पण ना झोप नाही लागणार. एवढ्या लवकर उठते 3:30ला, पण ना दुपारच्या टायमाला झोप लागत नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. जेव्हा ऊन कमी होतं दुपारचं आणि थोडीशी सावली येते, म्हणजे 4:30-5च्या सुमारास थोडंसं सावली येते, त्या टायमाला ना भरपूर बायका गार्डनमध्ये जमा झालेल्या असतात आणि निवांत बसलेल्या असतात. कारण त्यांचं काय उशिरा उठणं असतं, उशिरा जेवण असतं, असं असेल. पण आमच्या फॅमिलीमध्ये तर लवकर जेवण पण असतं संध्याकाळचं. आणि खरं तर ना लवकर जेवण करणं हेच योग्य आहे. रात्रीचं जेवण जे आहे ना ते लवकरच केलं पाहिजे. म्हणजे 7च्या आतमध्ये जेवण केलं पाहिजे. 7 वाजेपर्यंत जर जेवण केलं ना, तर मग आपला झोपीचा टाईम होईपर्यंत ते जेवण जे आहे ते पचन होतं. त्यामुळे ना थोडंसं संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो लवकरच केला पाहिजे. तर आता इथे व्हिडिओ जो आहे तो खूप पुढे आलेला आहे आणि माझा सगळा स्वयंपाक झाला होता. म्हणजे वांगा बटाट्याची भाजी, डाळ, भात आणि भाकरी वगैरे बनवल्या होत्या. आणि त्यानंतर मग साहेब आले, त्यानंतर जेवणं वगैरे झाले. आणि जेवणं झाल्याच्या नंतर मग हे जे माझं ना आवडीचं काम आहे ना ते इथे चालू आहे. म्हणजे ना आवडीचं यासाठी की जेवल्या ना जागेतून उठायचं म्हणल्यावर भरपूर कंटाळा येतो. कारण की ना ते मनामध्ये विचार घोळत राहतात की उठू का नको असं मनामध्ये विचार घोळत राहतात. आणि त्याच गोष्टींचा विचार करून ना खूपच आळस येतो. त्यामुळे ना मग मी काय करत असते की जेवल्या ना
चटकन उठत असते. म्हणजे विचार करत जर बसलं ना मग ते कंटाळा तर येतोच आपल्याला. त्यामुळे ना कसलाही विचार न करता पटकन उठायचं आणि एखादी प्लेट घासायला घेतली की आपोआप मग बाकीचे सगळे जे काही भांडे आहेत ना ते आपोआप होऊन जातात घासून. म्हणजे एकदाशी कामाला सुरुवात केली ना तर ते काम म्हणजे कधी होऊन जातं ना ते पण आपल्याला कळत नाही. पण जोपर्यंत आपण सुरुवात नाही करत ना तोपर्यंत ते कामं जे आहेत ते आपल्याला एखाद्या मोठ्या भलं मोठ्या डोंगरासारखी वाटतात, एवढी अवघड वाटतात ती कामं. पण एकदाशी आपण जर मन लावून चालू केलं ना पटापट कामं तर सुरुवात केल्या आपलं पटकन होऊन जातं. आणि सकाळी सकाळी ना 3:30ला उठून जर वॉश बेसिनमध्ये जर भांडेचा ढिगारा जर पडलेला दिसला तर मग विचार करा की दिवसाची सुरुवात जी आहे ती किती ह्याच्यामध्ये होईल, टेन्शनमध्ये होईल माझी. त्यामुळे ना मग सकाळी सकाळी उठल्या उठल्या किचन जे आहे ते फ्रेश दिसावं, स्वच्छ दिसावं आणि तेवढ्या पहाटे सुद्धा ना कामाचा आळस येऊ नये म्हणून ना मग मी कितीही कंटाळा आला तरी चटकन उठते आणि आपलं रात्रीचं पण किचन क्लीन करून घेते. आणि खास करून ना कचरा फेकायचं काम, कचरा जो आहे डस्टबिनमधला तो रात्रीचं फेकून देऊन डस्टबिन जर म्हणजे स्वच्छ धुवून ठेवली की मग ना किचन जे आहे ते एकदम क्लिअर असल्यासारखं वाटतं मला. बाकी जर कचरा जर एखाद्या वेळेस नाही फेकला ना तर मग वाटतं की काहीतरी हे आहे, म्हणजे किचन स्वच्छ झालेलं नाही असं वाटतं मला. तर आम्हाला सवय आहे रोजचं रात्रीच्या टायमाला कचरा फेकायची. बाकी एकेकांच्या म्हणजे कुठं कुठं ना ते कचऱ्याच्या गाड्या सकाळी सकाळी येतात तेव्हा सकाळी फेकत असतात. कोणाचं काय टायमिंग, पण ना कचरा वेळेवरती फेकून देणं हे खूप गरजेचं आहे. कारण की ओला कचरा असतो जास्तीत जास्त किचनमध्ये आणि ओला कचरा जर आपण असंच ठेवलं ना तर मग ओला कचरा सडतो आणि त्यामुळे दुर्गंधी पसरते. झालं तर बारीक बारीक किटाणू वगैरे निर्माण होत असतात. हे तर आपल्याला सांगायची गरज नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ना मेन किचनची स्वच्छता करायची म्हणलं तर वॉश बेसिनमध्ये भांडे नसावे, वॉश बेसिन क्लिअर असावं आणि किचनमधलं जे डस्टबिन आहे ते क्लिअर असावं. तेव्हा ना किचन कुठेतरी क्लिअर असल्यासारखं वाटतं. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ आहे त्याच्या पुढच्या दिवसाचा. तर इथे ना उठली आहे मी आणि ब्रश केल्या ना नॉर्मल पाणी पिते. तर आजकाल ना ते गरम पाणी पिणं थोडंसं बंद केलं आहे कारण की गरमीच एवढी वाढली की गरम पाणी पिणं थोडंसं हे होतं. त्यामुळं ना मग उठल्या अगोदर म्हणजे ॲक्वाचं पाणी पिलं आणि त्यानंतर आता इथे आले. तर हे ना भांडे मांडायचं काम जे आहे ते राहून गेलं होतं. रात्री भांडे घासून वगैरे ठेवली पण भांडे मांडायचं राहून गेलं काम. कारण की ना आम्ही म्हणजे भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर ना आम्ही बराच वेळ बाल्कनीमध्ये बोलत बसलो होतो सगळेजण. त्यामुळं बोलत बसल्यामुळं ना हे भांडे घासायचं काम हे राहून गेलं आणि होतं कधी कधी असं. पण ना घासलेली भांडी मांडायची राहून गेले ना तर ते चालतं एखाद्या वेळेस, कारण की त्यामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे होत नाही. पण जर म्हणजे घासायची असलेली भांडी जर आपण वॉश बेसिनमध्ये ठेवली तर मग त्यामुळं मग आपलं किचनमध्ये खूप नुकसान होतं, बॅक्टेरिया वगैरे होतात भरपूर. तर आता इथे ना हे काम जे आहे ते 5 मिनिटाचं आहे. पटापट मी भांडे लावून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आजकाल ना आमच्या इथे म्हणजे दिवसा ना थोडंसं असं आभाळ भरल्यासारखं वातावरण असतं. म्हणजे एक हे वाटतं की आता संध्याकाळी पाऊस नक्की पडेल असं वाटतं. पण ना पाऊस वगैरे काही पडत नाही. फक्त की एवढं की दमट वातावरण असल्यासारखं होतं. म्हणजे गरमी होते एकदम ह्याच्यासारखी. तर तसं ना सकाळी सकाळी पण होतं कधी कधी. तर आता एवढं पहाटेची वेळ आहे आणि एवढ्या छान वेळेमध्ये सुद्धा गरम होतंय. तर आता इथे ना भांडे वगैरे सगळे मांडून झाले आणि पटकन आता थोडासा कपडा ओला आहे आणि त्या ओल्या कपड्याने पूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग एक एक करून स्टेप बाय स्टेप कामं करत असते मी. म्हणजे अगोदर ना पीठ मळून घेईन चपात्याचं आणि ते पीठ मळून झाल्याच्या नंतर मग भाजीची तयारी करेन. आणि आज ना भाजीसाठी मी उसळ बनवणार आहे. रात्री वांगे बटाट्याची भाजी खाल्ली आणि थोडीशी आहे शिल्लक, तर ती नंतर नाश्त्याला वगैरे खाईन मी. तर आता इथे ना उसळ मी काल दुपारी भिजायला घातली होती आणि त्यानंतर रात्री कपड्यामध्ये बांधून
मांडणीच्या एका हुकला अडकावून ठेवली आणि आता उसळची भाजी बनवणार आहे. आणि भाजीची तयारी तर मी अगोदरच करून ठेवली होती, म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट वाटून ठेवली होती. झालं तर शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं मी म्हणजे भाजीचं जे आहे ते रेडी करूनच ठेवते, कारण की पहाटे एवढ्या लवकर डबा बनवून द्यायचा असतो आणि डबा वेळेवरती दिला तर हे होतं. नंतर ना 5 मिनिट जर उशीर झाला तर मग गाडी सुटते आणि मग पुन्हा ना 1 तास गाडी उशिरा आहे. त्यामुळं ना मग एक 5 मिनिटसुद्धा इकडे उशीर होणं ना हे खूप महागात पडतं. त्यामुळं ना काट्यावर काटा आला की डब्बा आपला तयार झाला पाहिजे असं इथं राहावं लागतं. त्यामुळं ना मग मी सगळी कामं जी आहेत ती वेळ बघूनच करत असते. म्हणजे प्रत्येक वेळेला मी ना घडी बघते, घड्याळाकडे सतत लक्ष असतं माझं, किती वाजेपर्यंत हे काम झालं आणि 10 मिनिटामध्ये दुसरं काम झालं पाहिजे. ते असं मी ना टायमिंग लावूनच सगळी कामं जी आहेत ती करत असते. तर फ्रेंड्स आता इथे ना एकदाशी पीठ मळून ठेवलं ना तर मग 10 मिनटासाठी 15 मिनटासाठी पिठाला पण रेस्ट मिळतो आणि तोपर्यंत आपलं भाजीची पण फोडणी वगैरे देऊन होते. तर अशा पद्धतीने ना थोडंसं म्हणजे आता प्रत्येक गृहिणीला सांगावं लागत नाही. प्रत्येक गृहिणीला आपापली टेक्निक एक माहितीच असते, की आपलं जे काम आहे ते कशा पद्धतीने आवरायचं आहे पटापट. तर मी पण माझी एक टेक्निक बनवलेली आहे. म्हणजे अगोदर पीठ मळून ठेवायचं, त्यानंतर भाजीला फोडणी द्यायची आणि भाजी एका साईडला शिजते तोपर्यंत मग पटापट चपात्या बनवायच्या, जेणेकरून डब्बा जो आहे तो एकदम टायमामध्ये तयार होतो. आणि फ्रेंड्स पीठ जे आहे ना, पीठ मी ह्या टपामध्ये ठेवलं आहे, कारण की पिठाचा जो डब्बा आहे ना जर्मनचा, तो मी पोटमाळ्यावरती ठेवला आहे, कारण की भरपूर अडचण झाली होती किचन काउंटरच्या खाली. त्यामुळं ना मग मी सगळे जेवढे काही डब्बे होते ना मोठे मोठे जे न यूज होणारे, तर ते डब्बे ना मी पोटमाळ्यावरती ठेवून दिले. आणि आत्ता जरा ना किचन काउंटरच्या खाली ना थोडंसं मोकळं वाटतंय, नाहीतर ना खूप अडचण व्हायची आणि खूप म्हणजे असं पसारा दिसत होता. म्हणून मी ना ह्या टपामध्ये ना अगोदर मी काय करायचे, उरलेले राशन जे आहे ते राशन ठेवत होते, पण आता त्या टपामध्येच पीठ ठेवून देते. तर फ्रेंड्स आता इथे पिठाचा गोळा जो आहे तो छान असा तयार झालेला आहे आणि डब्यासाठी मेन काम इथे झालेलं आहे. तर फ्रेंड्स आता ना हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल, कारण की आता म्हणजे 2 दिवसाचा व्हिडिओ म्हणलं तर खूप मोठा झाला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते आणि याच्या पुढचा व्हिडिओ उद्या बघा. तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.